हाय परम, काय करतो तू? ब्रश करतोय? कशा करतो कलून दाखव. अरे वा, व्हेरी गुड. अच्छा नाही कलू, गंद गंद नाही कलू. टीथ दाखव, टीथ. वा, किती वाईट वाईट झाले. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमची स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल. आता वाजले आहेत 8. हा, आज लवकर ब्लॉग स्टार्ट केला कारण तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवायचं आहे. तर म्हटलं चला आजचा ब्लॉग लवकर स्टार्ट करू. आणि ब्लॉग स्टार्टिंग मध्येच परमने केलंय ब्रश. कसं ब्लश केला तू? आले वा, किती छान टीथ झाले तुझे. आता आंघोळ पण करून घे. हा, आंघोळ नाही घालायची, गंड गंड लायचं. अलेक्सा कुठे गेली? मग आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. बघूया आज काय होतंय काय नाही. अलेक्सा आमची इकडे आहे बाहेर. तिचा चाललाय नाश्ता. पेडिग्री दिली आहे पण ती काही खात नाही आज. हो ना पम्मा? नाही खात. हा, तिला कोणाची आठवण येते? मामाची. तुला एवढी कशी समजतं ग सगळं? तिला कसं म्हणतोय? तिला मामाची आठवण येते, मामाची. चल आता पम्मा, चल, मला घंटा गाडी आली, मला कच्चा टाकायला जायचं आता. हो. गेली घरी? चला त्यांना सांग ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग कंटिन्यू करा, बोल ना. चला तर मग आता घड्याळात वाजत आले 10. आजचा ब्लॉग लवकरच स्टार्ट झालेला आहे. इकडे हा काय खातोय? लॉलीपॉप. तर माझे सगळे कामं आवरले जेमतेम. म्हणजे कपडे आणि बाहेरचं वगैरे धुणं वगैरे सगळं झालं. आता मला करायचे आहेत बिलं. आता बिलं काढून घेते. अजून राहिलेली पमाची आंघोळ. ते बापा मग अजून पारशीचे पहा पोरग पा. पारशी सकाळी सकाळी दुकानात गेलेला तो, लगेच दुकानात. परम हात लावायचा नाही लॅपटॉपला. आणि आता शिवायचा आंघोळ घालून दिली. जा दादाकडनं आंघोळ करून घेतो आज. इकडे ये, जा शिवायकडनं आंघोळ करून घे जा. पहिले आंघोळ करशील ना, की ओट्यावर ठेवून दे जा किचनच्या. चालला पा तिकडे. तर शिवायला म्हटलं आज तूच त्याला आंघोळ घालून दे, कारण की मला आज टाईम खूप होऊन जाईल. आणि आज आली आहे 8 तारीख. अव्वा अव्वा दिसतो व्हिडिओमध्ये. अव्वा अव्वा शिवाय दादाकडनं काढ ना. तेव्हा कसं चाललं बा ते आंघोळ करायला. शिवाय पहिले तर तुझी आंघोळ करून घे बेटा. पाणी खेळायचं नाही. आता थंडी पडलेली आहे. आधीच ऊन होतं आणि आता झाली वापस थंडी सुरू. कारण आजही पाऊस वाटतोय, कारण खूपच आभरट आलेलं आहे आणि ढग पण दिसत आहे थोडेसे. तर चला आज 8 तारीख आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना खूप उशीर झालेला आहे ह्यावेळेस बिलं वगैरे द्यायला. कारण थोडा प्रिंटिंगला प्रॉब्लेम आलेला, त्यामुळे प्रिंट काही दिल्या गेल्या नाही आणि बिलं पण थांबून गेलेले आहे कंपन्यांचे. चला मग आता करते मी पहिले बिलिंग वगैरे आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. अलेक्सा आहे की जी दरवाजात झोपलेली आहे बाहेर. तिने पण आज काही एवढं खाल्लेलं नाही. काय झालं तिला काय माहिती, तिलाही बघावं लागेल. चला मग आता मी पटकन फटाफट बिलं बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. अलेक्सा जवळ. काय झालं बबडी? शिवाय विचारू तिला काय झालं. जोरात बोल ना, तिला ऐकून. चल जेवून घे म्हणा. शिवाय इकडे बघ, तिला दही आणि पोळी घे आणि तुझ्या हाताने खाऊ घाल बरं. तिला तिची ना आठवण येते वाटतं मामा मामीची. ते बाय कशी म्हणते, बाय हात काढ म्हणते तुला. चल तू दही पोळी घे आणि तिला खाऊ घाल. आता ही दही पोळी उचल. हा पहिले घे ना तू, उचल आणि पोळी दाखव दही आहे म्हणून. चल अलेक्सा जेवून घे. चल अलेक्सा चल. नाही बघ दही आहे, दही. तिला वास दे बेटा दहीचा. चला 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 काम. चल शिवाय इकडे चल. नाही जेवते का ती?
बाहेर नाही यायचं अलेक्साला. दे बरं, इथं खाते का बघ बरं अलेक्सा. बाई काय करावं हिला आज. अगं खा ना अलेक्सा, दही आहे ना. शिवाय तिला थोडी दही जास्त लावून दे, थोडी जास्त लाव तिला दही. हा घे. अय्यो काय करायचं बाबा इथं रे आज. अलेक्सा भाई शिवाय आता रे. तिने सकाळपासून पाणी पण नाही पिलंय, पेडिग्री पण नाही खाल्ली, जेवत नाही. आता तुझे मम्मी पप्पा कुठून आणू मी, कुठून आणू मामा मामी याचे. नाही दे इथंच दे, जाऊ दे तिला. इतकी हुशार आहे. त्याचा व्हिडिओ कॉल केला, त्याचा आवाज ऐकला मामाचा, तेव्हा ती खायला लागली. शिवाय थोडी पोळी मागे ठेव बेटा. हा असं हात मागे कर, लंबी कर ना ती पोळी. असं लांब पकड. खरंच मुक जनावर सुद्धा किती हुशार असतं का रे शिवाय. जसं तुझे मम्मी पप्पा नसले का तुला हे होतं आहे ना. तसं तिने तोंड करून ठेवलं होतं आहे ना. तेवढी एक पोळी खाऊ घाल, मग तिला अजून एक पोळी देते मी खायला. हा आता एकच पोळी दिली ना तिला, अजून एक दही आहे. लय बेकारी अलेक्सा पण. लांब धर बेटा, असा तू फोल्ड नको ना करू, तशीच लांब राहू दे. मी तुला लांब तुकडे करून दिले. एवढी जास्त दही नको लावू ना, तिला सर्दी बिर्दी होईल ना, मामा आपल्याला चोरडेल. हा कमी कमी दही लाव. मामा म्हणाल तिला दही खाऊ घालून सर्दी करून दिली. मस्तपैकी झोपलेली होती. अलेक्सा लागली ओरडायला. मग आवडना म्हटलं तिला घेऊन जा बाहेर, तिला जायचंय चक्कर मारायला. तर आहो गेले तिकडे तिला घेऊन. पण इकडे बघा ढग किती भरलेले. बापरे केवढं ढग भरून आलेले. म्हणजे आता पाऊस येणारच थोड्या वेळात. खूप सारी गार हवा सुटलेली आहे. खूप भारी वाटतं वातावरण. पण हा वेळ नाही पावसाचा. आणि शिवाय लगेच लगेच सायकल, लगेच थोडं बाहेर आलं तर लगेच पोरांना सायकल आणि खेळू हे ते, काय खरं नाही. शिवाय पप्पा कुठे घेऊन गेले. हा तिथे एक मिनिट तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी. हे बघा तिकडे घेऊन गेले अलेक्साला फिरायला. इतकी हुशार आहे, लगेच लागली ओरडायला ती बाहेर जाण्यासाठी. बघा किती आभाळ भरून आलंय. हा माझा आंबा पूर्ण वाकून गेला बिचारा. तिकडे आहेत आहो, इकडे लगेच पोरं लागले खेळायला. खूप आवाज येतोय, ढग गडगड करताय. हे बघ लवकरच पाऊस येईल आता थोड्या वेळात. आले आता तिला घेऊन लगेच इकडे. खूप डेंजर आहे अलेक्सा. शिवायच्याच मागे लागेल ते आता. शिवायला पकडवा ना. फायनली संपले माझे दुधन पितो. संपले माझी सगळी कामं आवरत आवरत वाजलेत मला 11. तरी पण अजून भाऊ आणि ते यायचे बाकी आहेत. ते आले की पुन्हा मी खाली जाणार. आणि आज तुम्हाला वेगळा बेडरूम दिसतोय. तर आम्ही आलोय वरच्या बेडरूममध्ये झोपायला, कारण खाली खूप सारे पाहुणे येतात आज झोपणार आहेत. मग म्हटलं चला आपण वरतीच गेलेलं बरं आहे. पाय इकडे शिवाय झोपलाय. पमा पितोय दूध. काय पितो? दूध. पमाला झोपताना दूध लागतच, हो ना पमा. तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संध्याकाळी दिसलं की ढग भरून आलेले वगैरे, पण मी नंतर व्हिडिओ घ्यायचं विसरून गेली, कारण स्वयंपाक वगैरे खूप होता. त्यामुळे मी विसरले आणि काही ब्लॉग घेतला नाही. आताही खूप दम लागतोय बोलताना, कारण आताच मी सगळं आवरून आले वरती. त्यानंतर मला आठवलं की अरे आपण ब्लॉगच एंड केलेला नाही आज, म्हणून मग पुन्हा व्हिडिओ चालू केला.
चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय, गुड नाईट. पमा बाय, गुड नाईट. सी यू.